जळगाव शहरातील 5 पर्यटक पहलगाममध्ये अडकलेत। पर्यटनासाठी गेलेल्या जळगावातील नेहा वाघुळदे पहलगाममध्ये अडकल्यात। पर्यटक नेहा वाघुळदे पहलगाममध्ये असतानाच हल्ल्याची घटना घडली आहे। हे काही फोटो समोर आलेले आहेत। या ठिकाणी होत्या आणि त्याचवेळी हल्ला झाला। जळगाव शहरातील हे 5 पर्यटक पहलगाममध्ये अडकलेले आहेत। पर्यटक नेहा वाघुळदे पहलगाममध्ये असतानाच हल्ल्याची घटना घडली। जळगावच्या विद्युत कॉलनीतील भोगे मॅडम असतील असे सगळे मंडळी, राणे सांगवीचे अशी सगळी मंडळी तिथे गेल्या 7-8 दिवसापासून तिथे आहे। पण कालचा दिवस त्यांचा, परवा ते गुलमर्गला होते आणि काल ते फक्त पहलगामच्या आजूबाजूचे साईट सीइंग बघण्यासाठी गेले होते व्हॅलीमध्ये। तिथे 2 व्हॅली आहेत, बॅक्सूर काय नाव सांगितलं त्यांनी मला आता, तिने बेसमुल। तर त्या व्हॅलीमध्ये फिरत असताना दुपारी मी एकदा कॉल केला की कुठे आहेस तू? म्हणे आम्ही पहलगामला फिरतोय व्हॅलीमध्ये। म्हटलं बरं, म्हटलं शांततेत फोन कर। नंतर मग मी 4:30ला फोन केला। म्हणे इथं जोरदार फायरिंग चालू झालेली आहे, दहशतवादी आहेत आणि मोठा आवाज येतो आहे आणि सगळे पर्यटक थोडे घाबरले पण। आणि नंतर मग काही क्षणामध्ये आपली इंडियन जी ग्रेट आर्मी आहे, जी भारतीय सेना आहे, ती तात्काळ तिथे पोहोचली। कमांडोज तिथे पोहोचले आणि हे सगळ्या कमांडोजनी आणि आर्मीने या सगळ्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवलेलं आहे। काही बोलणं झालं का? सकाळी माझं बोलणं झालं नाही, कारण माझा धरणगावला प्रोग्राम असल्यामुळे मी सकाळीच निघून गेलो होतो आणि 2:30 वाजता दुपारी जळगावला पोहोचलो। प्रशासनाशी या संदर्भात काही बोलणं झालं का? प्रशासनाचं त्यांचं का? तुमचं माझं काही बोलणं नाही झालेलं, पण प्रशासनाचे काही हे नाही झालेलं। पण फोन खूप आले होते, मला कळलं नाही कोणाकोणाचे फोन येत नाही। पण ते आता 28ला जळगावला परतणार आहे आणि सकाळी 8 वाजता ते कटऱ्याकडे रवाना झालेले आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।